त्याचवेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि उपनद्यांना महापूर आलाय। दरम्यान हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना आणि शहराला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, एनडीआरएफ, आर्मी आणि पालकमंत्र्यांची एक बैठक पार पडली आणि खबरदारीचा उपाय म्हणून 300 जवान आणि 2 चॉपर सज्ज ठेवण्यात आली आहेत। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। नाशिक पंचवटी पोलिसांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर पुण्यावरून एनडीआरएफची 40 जणांची एक तुकडी 5 बोटी घेऊन नाशिककडे रवाना झाली आहे। अजून 48 तास पावसाचा जोर असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। दरम्यान गंगापूर धरणातून 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 1,56,000 क्युसेक्स वेगाने, तर दारणामधून 33,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। दरम्यान गोदावरीच्या पुराचा फटका चांदोरी, ओझर, सायखेडा, पिंपळगाव, निफाड आणि लासलगाव या गावांना बसणार आहे। तिथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर पिंपळगावमध्ये काही भागात पाणी शिरलंय। सर्व स्वयंसेवी संघटना आहेत, सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन। शासन तर या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे। सर्व जे डिझास्टर मॅनेजमेंट आहेत, आपत्कालीन व्यवस्था आहेत, ते आम्ही या ठिकाणी तयार आहेत। पोलीस दल असेल, महसूल असेल, महापालिका असेल, सगळेच ज्यांचा संबंध आहे किंवा नाही अशा सर्व सरकारी यंत्रणा या ठिकाणी तयार आहेत, सतर्क आहेत। परंतु त्याचबरोबर सैनिक आहेत, मिलिटरी कॅम्प आपल्याला लागून आहे, त्या ठिकाणी 300 सैनिक त्यांचे तयार आहेत, 10 अधिकारी हे या ठिकाणी सर्व व्यवस्था या सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहेत। 1-2 हेलिकॉप्टर आहेत। विशेष जर आवश्यकताच पडली तर आपण हेलिकॉप्टर सुद्धा, चॉपर सुद्धा त्या ठिकाणी सांगून ठेवलेले आहेत, त्याची परवानगी वरून आपण मागितलेली आहे।